नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज ही आपली 17वी फिडिंग झालेली आहे. चौथा मोल्ड रोटून पाहू शकता आळ्यांची साईज कशी झालेली आहे. जसं आजूबाजूला शेतकऱ्यांच्या बॅचेस चालू आहेत त्यांच्याशी विचार विनिमय करून त्यांच्याशी चर्चा करून असं जाणवतं आहे की साधारण आळी 17 ते 17 फिडिंग खाऊन सॅम्पलवर येते आणि 18वी फिडिंग वगैरे पातळ फिडिंग देऊन लोक चंद्रिका टाकतात. तर आज मी चंद्रिका टाकायला नाही आहेत. मी आज सकाळी 16वी फिडिंग दिली आणि त्याच्यावरती संपूर्ण मारला आहे. आता 17वी फिडिंग पाहू शकता किती प्रकारे खाल्ली आहे. जवळजवळ 90-95% फिडिंग आळीने खाल्लेली आहे. सॅम्पल काय कुठे दिसणार नाही. आता रात्र आहे. उद्या सकाळी साधारण 10-10:30 वाजेपर्यंत नंतर सॅम्पल दिसायला चालू होईल. उद्या मी सकाळी 18वी फिडिंग करणार आहे आणि सॅम्पल दिसताच चंद्रिका टाकणार आहे. तर आपण संपूर्ण आणि सिरीमोर ह्या दोन घटकांवर एक स्पेशल डिटेल व्हिडिओ पाहूया नंतर. पण आता जस्ट सांगतो की संपूर्ण म्हणजे कधीकधी शेतकऱ्यांना पाला खूप कमी पडतो. म्हणजे उन्हाळ्यात साधारण 12-13 फिडिंगवर आळी कोशावर जाते, सॅम्पलवर येते. पण काही वेळेस पाला खूप कमी पडतो. तर कमीत कमी आळीने 9 फिडिंग खाल्ल्या पाहिजेत आणि 9व्या फिडिंगला संपूर्ण मारून त्याच्यानंतर 1 ते 1.5 फिडिंग जरी भेटली तरी आळी कोश बनवते. आणि हिवाळ्यामध्ये साधारण 15 ते 16 फिडिंग खाल्ल्या पाहिजेत. जसं टेम्परेचर असेल तसे. काही वेळेस 14 तरी मिनिमम 14 तरी फिडिंग 14-15 फिडिंग खाल्ल्या पाहिजेत आणि त्याच्यानंतर 1-2-1.5 फिडिंगचा तरी पाला पाहिजे. आता मी संपूर्ण दरवेळेस घेतो. तर संपूर्ण दरवेळेस घेतो म्हणजे काय, संपूर्णाचं दुसरं काम काय आहे की जर आळींची काही पुढे मागे म्हणजे फिडिंग कमी जास्त झाली असेल किंवा गारठ्यामुळे आळ्या पटापटा खात नाहीत, काय आळ्या पटापटा खातात, खाण्याचं स्पीड थोडं वेगळं असतं, तर मग थोडासा फरक असतो. संपूर्ण मारला तर सगळे आळी 24 तासात सगळे आळी म्हणजे अशी कोशावर जायला मदत होते. म्हणजे एक टायमिंगला लवकरात लवकर साधारण चंद्रिका टाकल्यापासून 1.5 ते 2.25 दिवसात सर्व आळी चंद्रिकावर जाते. तेच जर आपण मोल रोटाण्यात किंवा फिडिंगमध्ये अनियमितता असल्यास 3-3 दिवस आळी चंद्रिकावर फिरत राहते. पाला शोधते, खाते, पाला कडक पाला वाळलेला पाला खात राहते. असं एक आहे. आणि तुम्हाला मी सांगितलं की ह्यावेळेस मी स्पेसिंग जास्त दिलेलं आहे. त्याच्यामुळे आळ्यांचं अशा विखुरलेल्या आहेत आणि त्याचा परिणाम म्हणजे असा की आळ्यांच्या साईजवर दिसून येतो आहे. पाला जास्त लागला मला, पण पाहू शकता आळ्यांची साईज कशी झालेली आहे. आता 4थ्या मोल्टमध्ये पास झाल्यानंतर सर्व स्पेसिंग दिल्यानंतर पाला टाकणे, शेडची साफसफाई करणे ह्याच्यासाठी खूप मला म्हणजे वेळ जात होता. त्याच्यामुळे मधल्या फिडिंगचे मी व्हिडिओ काही बनवलेले नाही आहेत. त्यावेळेस फक्त मी जसं आळी खाती आहे तसा भरपूर असा 4थ्या मोल्टनंतर पाळा मी फिडिंगला देत होतो.
4थ्या मोल्डमध्ये साधारण मी 3 वेळा डस्टिंग केलेलं आहे. 16 फिडिंगच्या दरम्यान 3 वेळा वेगवेगळ्या पावडरचं डस्टिंग केलं आहे. त्याच्यामध्ये मी सप्लिमेंटचं डस्टिंग घेतलेलं आहे, एकदा अंकुशचं डस्टिंग घेतलेलं आहे आणि परवा शेवट विजेताचं डस्टिंग घेतलेलं आहे. आता आळीपाला भरपूर खात होते, त्याच्यामुळे माझा बेडवर असं काही ओलसरपणा नव्हता, त्याच्यामुळे मी चुना काय मारलेला नाही. आणि पाहू शकता मला म्हणजे अशी रोगाची एकही आळीचं लक्षण दिसलं नाही. फक्त 1-2% छोट्या आळ्या, त्या कॉमन आहे, सर्वांकडे मिळतातच. हे अशात शोधून 1 ते 2%. त्या उद्या चंद्रिका पडायच्या आधी मी वेचून काढेल. असं मधनातनं वेचतच होतो, ते बाजूला काढलेलं. पाहू शकता आळीची तब्येत वगैरे कशी, आकार वगैरे एकदम झालेला आहे. हे आत्ता आळी जेवढा पाला आहे तेवढा खाऊन उद्या टेम्परेचर आलं साधारण 11-11:30पर्यंत, तर 12-1 पण बरंच सॅम्पल दिसेल मला. त्याच्यामुळे मी उद्या सकाळी 18वी मीडियम फिडिंग म्हणजे 50 ते 60%चीच फिडिंग करणार आणि चंद्रिका हातरून टाकणार आहे. शुअर आहे मी की उद्या मला सॅम्पल दिसेल, कारण की माझी बॅच 1 फिडिंगनी लेट आहे बाकीच्यांपेक्षा. मी मोल्ट उठवायला गडबड नाही केली. काही जण म्हणत होते की मग मोल्ट पास झालेला आहे, आम्ही उठवतो. माझा पण इथं मी आलं शेडवर, मोल्ट पास होत होता, आळीनी काट टाकली होती, पण तोंडावरचं कवच काय सगळ्या आळ्यांचं निघलं नव्हतं. 15-1% तसंच राहिलं होतं. त्याच्यामुळे मी दुपारचा मोल्ट न उठवता त्या दिवशी संध्याकाळी मोल्ट उठवला. त्याच्यामुळे माझी 1 फिडिंग लेट आहे, तर मग मी त्याच्यामुळे उठवला नाही. आणि मग त्यांचं सॅम्पल दिसलं आहे, त्याच्यामुळे मी शुअर आहे की मग माझं पण उद्या सॅम्पल येईल. आणि सॅम्पल दिसल्यावर 100% दिसणार आहे. त्याच्यामुळे मग उद्या मी चंद्रिका बेडवर टाकतो आहे. चंद्रिका बेडवर टाकण्यासाठी आता लोक डायरेक्ट ह्या बेडवर चंद्रिका टाकतात, तर त्याच्याऐवजी त्यांच्या खाली लाकडं किंवा मी इलेक्ट्रिसिटीचे जे कंड्यूटचे पाईप असतात ब्लॅक, त्याचे 5-5 तुकडे केलेले आहेत, ते चंद्रिकेखाली टाकतो. तर तुम्हाला त्याचा व्हिडिओ उद्या दाखवेल. त्याचा फायदा असा आहे की आळीनी जो बेडवर पाला शिल्लक राहतो, आणि आळी सॅम्पल मिळाल्यानंतर आपण बेडवर पाला काय पूर्ण मोकळा करत नाही, बेडवर पाला टाकूनच चंद्रिका टाकतो. सगळ्या पाला काय खात नाही. जर चंद्रिका डायरेक्ट टाकल्या तर तो पाला आळी कोशाला तयार करताना फाउंडेशन म्हणून धरते आणि बराच पाला चिटकून चंद्रिकाला येतो. त्याच्यामुळे चंद्रिका काढताना बराच वेळ लागतो. जर त्याच्या खाली जर लाकडं किंवा पाईप टाकला तर 2 सेकंदातच म्हणजे नुसतं हार्वेस्टिंग फार सोपं होतं त्याने. आणि चंद्रिकावर पाला खूपच कमी येतो, त्याच्यामुळे कोश काढताना पण कोशाला जास्त हे करायला लागत नाही, साफसफाई करायला लागत नाही. आळीची विष्ठासुद्धा पटकन निघून जाते, हवेशीर असल्यामुळे झटकली खाली पडते. तर हार्वेस्टिंग खूप सोपं होतं. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.